शेवटचा व्हिडिओ. आतापर्यंत आपण वेगवेगळे ग्रुप्स आणि त्यांचं स्ट्रेस मॅनेजमेंट पाहिलं. या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण मराठी कलाकार आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातले वेगवेगळे ताणतणाव आणि त्याचं स्ट्रेस मॅनेजमेंट बघणार आहोत. चला तर बघूया. एकंदर भीती या शब्दाकडे मी जेव्हा बघतो तेव्हा मला असं वाटतं की मनुष्य प्राण्यात भीती ही जन्मापासून असतेच. त्या भीतीची स्वरूप वेगवेगळी असतात. भीती आहे का नाही हा खरा प्रश्न नाही, मी भीतीला समजावून कसा घेतो हा माझ्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे. त्या भीतीचा उगम कशात नव्हतो. भीती समजावून घ्यायला माझी काही एक आयुध आहेत. त्यातलं एक म्हणजे आपण जे काम करतो किंवा जे आपल्याला काम करायचं आहे त्या कामाचं स्वरूप, त्यातल्या चांगल्या गोष्टी, त्यातल्या वाईट गोष्टी, त्यातल्या उंच सखलपणा, तो एक प्रवास आहे आपलं काम. म्हणजे उदाहरणार्थ मी नाटकात आहे, मी सिनेमात आहे, तर त्या सिनेमामध्ये त्या नाटकामध्ये काही दिवस चांगले असतात, काही दिवस जरा कमी जातात. आपल्याला अनेकदा पारितोषिकं मिळत नाहीत, आपल्या हातनं काही होत नाही असं आपल्याला वाटतं. पण या काळामध्ये खचून न जाता याच्याकडे जर तटस्थ वृत्तीने बघितलं किंवा गौतम बुद्ध म्हणतो त्याप्रमाणे साक्षी भावानं जर बघितलं तर मला असं वाटतं की आपण आपल्या भीतीचं स्वरूप हे समजून घेऊ शकतो. त्या भीतीवर मात नाही, पण त्या भीतीला आपल्याला सामोरं कसं जायचंय ह्याचं आपण काही एक योजना आखू शकतो. करोनाच्या नंतर, करोना हा सगळ्यांसाठीच होता, तो काही फक्त माझ्यासाठी नव्हता. पण मग मी असं ठरवलं काही गोष्टी वाचून काढूयात. जगातली महत्वाची काही चांगली पुस्तकं आहेत जी माझी वाचायची राहून गेली होती ती वाचूयात. त्याशिवाय आपल्याला हा जो कालखंड मिळालाय त्याच्यामध्ये आपल्याला जे येत नाही त्याचा आपण रियाज करूयात. उदाहरणार्थ काही व्यायाम करूयात, काही योगाचे प्रकार शिकूयात. घर बसल्या आपल्याला काही लिहायचं असेल, नवीन नाटकाचा विचार करायचा असेल तर तो करूयात. ज्या गोष्टी येत नाहीत, मला गाणं शिकायचं खरं तर गाणं शिकून बघूयात, गाऊयात, चित्र काढूयात. अशा अनेक गोष्टी मी या कालखंडात केल्या. त्याचप्रमाणे छोटंसं कामही एक आलं. स्टोरी टेलसाठी मी हिंदू नावाची कादंबरी केली 35 तासाची. त्यातही माझं मन खूप रमलं. त्या व्यतिरिक्त मला असं शोध लागला की मला घरातली कामं करायला पण खूप आधीपासूनच मजा येत होती, पण या कालखंडात मी ती जास्त अधिक आनंदाने करायला लागलो. भाज्या करायला लागलो, आमटी करायला लागलो. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या जगण्याला त्या काळापुरता तरी अर्थ प्राप्त झाला. मला त्या जीवनामध्ये काही पोकळी आहे वगैरे असं वाटेनसं झालं. दिवस छान उगवतो आणि असे कालखंड येतच असतात. पृथ्वीवर प्लेग आला, वेगवेगळ्या कारणांनी लोकांच्या समोर समस्या आल्या, दुसरं महायुद्ध झालं. त्यामुळे करोनाची भीती आणि ह्याचा फार बाऊ न करता त्या भीतीला समजावून घेणं, किंवा खरं तर कुठल्याही भीतीला मी मगाशी म्हटलं तसं समजावून घेणं, हे माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते जर समजलं तर आपलं जगणं अधिक सोपं, साधं आणि सरळ आणि आनंददायी होईल. मला कशाची भीती वाटते या प्रश्नाचं उत्तर हे खूप मोठं होऊ शकतं, पण थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. त्यात एक मला भाग असा वाटतो की आत्ताचं जे युग आहे, जो काळ आहे, त्या काळामध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टींचे प्रचंड ऑप्शन्स उपलब्ध आहेत आणि सतत या गोष्टीची भीती वाटत राहते की आपण जो ऑप्शन चूज करतोय तो सर्वोत्तम ऑप्शन आहे का, आणि सतत त्याची अँझायटी राहते की याहून बेटर ऑप्शन असणार आहे का, याहून बेटर ऑप्शन असणार आहे का, याची सतत भीती वाटत राहते. दुसरी एक गोष्टीची भीती वाटत राहते की आपल्यामुळे आजूबाजूची जवळची लोक दुखावली जातील का, म्हणजे दुखावली जाऊ नयेत असं वाटत असतं. पण अनेकदा जसे आपण गोष्टी क्वेश्चन करायला लागतो, प्रश्न विचारायला लागतो, स्वतःला जे वाटतंय ते अॅक्नॉलेज करायला लागतो, तेव्हा असं लक्षात येतं की काही वेळेला जवळच्या लोकांनाच आपण हर्ट करू का, त्याची एक भीती वाटत राहते. तिसरी एक भीती वाटत राहते की आपल्याकडून जे काम होणं स्वतःकडनं अपेक्षित आहे ते काम तितक्या ताकदीचं होईल का, ते मीडियाकरच काम होत राहील. अशा विविध भीत्या सतावत राहतात सातत्याने आणि अँक्शियस वाटत राहतात. त्यावरती मला म्हणजे स्वतःला काम करायचं याची ही जाणीव वेळोवेळी होत आलेली आहे. त्यातला एक भाग विपश्यना मेडिटेशन हा एक भाग आहे जो डिरेक्टली याच्याशी निगडीत नाहीये, पण मेडिटेट करून अनेकदा विचारांचं जे सगळं काहूर माजलेलं असतं, जे हजार विचार एकत्र डोक्यात गोंधळ करत असतात, ते विपश्यनेसारख्या किंवा कुठल्याही मेडिटेशन टेक्निकनी
ते स्ट्रीमलाईन व्हायला मदत होते आणि आपलं मन जास्त एकाग्र होतं आणि त्यांनी काही वेळेला निर्णय घ्यायला सोपं होतं, ज्यांनी अँझायटी कमी होते. दुसऱ्या बाजूला असं मला वाटतं की स्वतःशी खरं राहणं, स्वतःशी ऑथेंटिक राहणं हा सगळ्यात अवघड पर्याय आहे आणि पण तो सगळ्यात आवश्यकही पर्याय आहे. म्हणजे त्यांनी तात्पुरतं दुःख, तात्पुरता त्रास निश्चित होतो आणि तो स्पीड ब्रेकर पार करायला खूप जडही जातं. पण तो जर पार केला तर आपल्याला नंतर त्यातली भीती ही क्षणिक भीती असते, पण नंतरच्या अनेक भीत्या, अँझायट्या ह्या त्यांनी ते जर का डील केलं, ऑथेंटिकली आपण समोरच्याशी वागलो, स्वतःशी वागलो, तर त्यातून बाहेर पडता येईल असं मला वाटतं. अर्थात हे म्हणजे काय मेडिटेशन टेक्निक असेल, त्यातूनच स्वतःचं झालेलं आकलन आणि त्यातून जगाशी रिस्पॉन्ड होणं, वागणं हे सोपं नाहीये, याच्यावर काम चालू आहे. पण हा एक मार्ग मला स्वतःला दिसतो आणि त्याच्यावर काम करावं असं मला वाटतं. आपण जन्माला आल्यापासून ते आपण मरेपर्यंत अनेक गोष्टींची भीती आपल्याला कायम वाटतच राहणार आहे आणि भीती ही आपली वाट कधीच सोडणार नाहीये. त्याची रूपं बदलत जातील, पण आपण पूर्णपणे भयमुक्त झालो अशी स्टेट आपल्या आयुष्यात येणार नाहीये. ही रियालिटी एकदा समजून घेणं फार गरजेचं आहे. भीतीची स्वरूपं बदलत जातील, त्याची इंटेन्सिटी बदलत जाईल आणि आपण त्याच्यावर कशी मात करायची किंवा भीतीला कसं रिॲक्ट करायचं ह्याचं मात्र जे काही ह्याच्यावरचा जो उपाय आहे तो आपल्या हातात आहे हे मात्र नक्की. लहानपणापासून मला मृत्यूची भयंकर भीती वाटत आलेली आहे. माझे आजी आजोबा तेव्हा आजारी असायचे, त्यामुळे त्यांना काही लागलं, कुठे काही दुखायला लागलं, हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं, ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्या मनावर बराच परिणाम झाला होता तेव्हा. आणि मृत्यू नावाच्या गोष्टीशी कसं कोप अप करायचं किंवा एखादी व्यक्ती आता आपल्या आयुष्यातून निघून गेली तर आपण कसं जगायचं याच्याविषयी माझ्या मनात प्रचंड भीती अजूनही पण आहे. त्याच्यावर हळूहळू मार्ग मी काढत गेलेली आहे. मी पुस्तक वाचते त्याच्या संदर्भातली, व्हिडिओज ऐकते, मी अगदी प्रोफेशनलची मदतसुद्धा या संदर्भात घेतलेली आहे. मुळात जगणं नावाची गोष्ट ही अनित्य आहे आणि कधीही काहीही होऊ शकतं. ही रियालिटी आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. याच्यानंतर छोट्या छोट्या ज्या भीती असतात, ज्या आपल्याला वाटतच असतात, म्हणजे मला कधी कधी आपल्याला खूप बोलायचं असतं काहीतरी मनातलं, पण बोलता येत नाही. कारण काय, आपण बोलल्यावर समोरची व्यक्ती कसं रिॲक्ट होईल किंवा मी एखादी गोष्ट माझ्या मनातली बोलली किंवा केली आणि ती एखाद्याला आवडली नाही तर माझ्या सेल्फ इमेजचं काय होईल, अशा प्रकारची भीती असेल. किंवा खरंच असा एक आपल्या मनातलं जे आहे ते बोलण्याची काहीतरी भीड असेल. अशा अनेक प्रकारच्या भीती मला वाटत आलेल्या आहेत. शाळेत असताना मी खूप बुजरी होते आणि मला म्हणजे खूप बोलायला खूप कठीण जायचं किंवा खूप लोक असतील तर त्याच्यात स्वतःचं मत मांडायला खूप कठीण जायचं. आत्ता मी कलाकार म्हणून काम करते आणि एस्पेशली मागच्या अख्ख्या वर्षापासून गोष्टी खूप अनप्रेडिक्टेबल झाल्यात. मुळातच आमचं क्षेत्र हे अनप्रेडिक्टेबल आहे. फिनान्शियल अनप्रेडिक्टेबिलिटी आहे किंवा काम नवीन कसं मिळेल ह्याची सुद्धा अनप्रेडिक्टेबिलिटी आहे, जी मागच्या वर्षापासून अधिक ती भीती वाढली आहे. मोठ्या प्रेक्षक संख्येसमोर परत नाटक करता येईल का नाही, किंवा आता माझं वय वाढत चाललंय तर माझ्या हातातून वेळ निसटून चाललाय का, असं एक वाटत राहण्याची भीती आहे. सोशल मीडिया नावाची गोष्ट जी आहे त्याच्यावर प्रत्येक जण काही ना काहीतरी करत असतो तर आपण मागे पडत चाललोय का, किंवा आपल्याला हे जमत नाही का, ते जमत नाही का, अशा प्रकारची भीती आहे. किंवा मला जे खरंच आतून वाटतंय ते मला व्यक्त होता येत आहे का नाही, ह्याच्याबद्दलची इन्सिक्युरिटी असेल. तर कलाकार म्हणून या अनेक प्रकारच्या भीती आत्ताही वाटत असतात. या कोरोनाच्या काळात विविध एन्झायटीज वाटतात आणि जेव्हा मला कोरोना झाला होता तेव्हा सुद्धा खूप ब्रेथलेस वाटत होतं, व्यायाम करता येत नव्हता. तर परत आपलं आयुष्य पूर्वपदावर येईल का नाही ह्याच्या बाबतीतली एक एन्झायटी वाटली होती. तर माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून या अशा अनेक प्रकारच्या भीत्या मला वाटत असतात. सध्याच्या काळात त्याच्यावर मी
मात करण्याचे वेगवेगळे उपाय स्वतःसाठी शोधून काढले. मला मेडिटेशननी खरंच खूप फायदा होतो. त्याच्यानंतर स्वयंपाक करणं ही माझ्यासाठी अत्यंत मेडिटेटिव्ह प्रोसेस आहे. मला स्वयंपाक करायला खूप आवडतो. मागच्या वर्षी मी अनेक छोटे छोटे व्हिडिओज केले, लहान मुलांच्या गोष्टींचे व्हिडिओज केले, ज्याने मला प्रचंड आनंद मिळाला. आणि मी हे व्हिडिओज कुणासाठी केले नव्हते, तर मला त्यांनी स्वतःला खूप बरं वाटत होतं म्हणून मी ते व्हिडिओज केले होते. त्यांनी मला खूप चांगलं वाटलं. मी हा म्हणजे एखाद्या कलाकाराला इतका मोकळा काळ फार क्वचित मिळतो, तर हा काळ मी अभ्यासासाठी वापरला. अनेक सिनेमे बघितले, अनेक पुस्तकं वाचली. स्वतःवर काम करायचा हा उत्तम काळ होता असं मला वाटतं. नवीन झाडं लावली, त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग करून बघितले. तर अशा गोष्टी जिथे आपलं मन रमेल. मला व्यायाम करायला खूप आवडतो, तर व्यायाम करण्याने अनेक गोष्टी हील होतात असं वाटतं. तर मला व्यायाम चालायला पळायला खूप आवडतं. तर ह्या गोष्टी मी करत असते. मित्रमैत्रिणींशी बोलत राहणं, अगदीच आपल्याला खूप गरज वाटली तर खरंच प्रोफेशनल्सची मदत घेणं, एखाद्या काउन्सिलर किंवा थेरपिस्टशी बोलणं, हे मी करत असते. आणि अशा प्रकारे ज्या भीती आहेत त्या मुळात अड्रेस करणं, की ओके आपल्याला 1 2 3 4 5 या गोष्टी वाटत आहेत आणि आता आपण त्याच्यावर 1 2 3 4 5 या पद्धतीने त्याच्याकडे बघूया आणि त्याच्यावर मात करायचा प्रयत्न करूया, असं त्याच्याकडे मी बघत असते. हा सगळाच काळ आपल्या सगळ्यांसाठीच खूप अवघड आहे, पण आपण स्वतःला जपलं पाहिजे आणि कोलॅप्स न होऊन देता स्वतःला त्याच्यात पायावर उभं राहायला पाहिजे. आणि आपल्याला जी जी भीती वाटते ती नीट अड्रेस करून तिला सरपास केलं पाहिजे. Hello everybody, this is Siddharth Menon, and what are my stressors or fears? Well, there are plenty, but I think the ones which really get out of control is me pressurizing myself on am I going to be able to deliver on every count in life as a performer, as a son, as a husband, as a friend, as a teammate. And it kind of goes in a loop because that ends up in me doing more than I need to do and screwing it up anyway. And how I deal with it is, it's difficult, but I just leave me to be me and accept what I'm going through and go with the flow and trust the process, and know and believe that if I trust the process, I will deliver. There's no point worrying about it, and it's taken me a lot of years of practice, and I still sometimes slip back, but yeah, the moment that happens, I just cut off all thoughts and I trust the flow and the process. खरं तर बऱ्याच अशा गोष्टी माझ्या मनामध्ये येऊन गेल्या की ह्याची भीती वाटते, ह्याची भीती वाटते. पण सगळ्यात मोठी भीती मला कशाची वाटत असेल तर ते म्हणजे माझं अगदी जवळचं माणूस माझ्यापासून लांब जाण्याची मला खूप भीती वाटते. मला माझ्या अगदी जवळची सख्खी माणसं ही गेली तर अशी खूप भीती वाटते. आणि त्याच्याशी कसं कोप करते, खरं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्याशी मी कोप करते असं मला वाटतं. मी पाहिलंय बरेच जण अनेकदा कुठल्या गोष्टीची भीती वाटत असेल तर असं म्हणतात की देव आहे आणि तो आपल्या पाठीशी उभा राहील आणि आपलं रक्षण करेल आणि त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. माझ्या बाबतीत थोडं मला असं होतं की अशा गोष्टींनी मला माझी भीती कमी नाही करतायत. मला थोडं रॅशनली विचार केला तर मी माझी भीती कमी करू शकते. आणि त्यामुळे मी जेव्हा जेव्हा मला भीती वाटते तेव्हा तेव्हा शक्य तितकं अनालिटिकल आणि रॅशनली त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करते त्या भीतीकडे. सगळ्यात पहिली गोष्ट जी मी करायला शिकली आहे ते म्हणजे एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर स्वतःला पहिल्यांदा हे सांगायचं की भीती जेव्हा मनात येते तेव्हा तो विचार असतो आणि विचार हे फक्त विचार असतात. थॉट्स आर जस्ट थॉट्स. ती काही रियालिटी नसते, ते काही घडलेलं नसतं आता तुमच्या बाबतीमध्ये. आणि त्यामुळे जे फक्त विचार आहेत त्याला घाबरायचं काहीच कारण नाही, कारण दॅट इज नॉट रियालिटी, दॅट इज नॉट युअर प्रेझेंट. तर त्यामुळे पहिल्यांदा स्वतःला सांगायचं की तो विचार आहे आणि त्याला घाबरू नकोस. दुसरी गोष्ट मी असं शिकली आहे की बऱ्याचदा माझ्या असं लक्षात येतं की आपल्याला ज्याची भीती वाटते ती कुठेतरी फ्युचरमध्ये घडणारी गोष्ट असते. आणि फ्युचरमध्ये घडणाऱ्या गोष्टीविषयी आत्ता आपण घाबरून खरं तर काहीच
पॉईंट नाही असं लक्षात येतं. शिवाय मला अनेकदा असं वाटतं की आपल्याला भीती वाटते ह्याचं कारण आपल्याला असं वाटतं की त्या ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टींनी जे काही घडणार आहे त्याचे रिपरकेशन्स जे काही आहेत त्याच्याशी कोप करण्याची आपली कपॅसिटी आहे का नाही. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की जर मी माझ्या जवळचं माणूस गमावलं ते उद्या माझ्या आयुष्यात नसेल तर कदाचित मी जगूच शकणार नाही, कदाचित मी इमोशनली खूप डाऊन होईल, कदाचित मला माझं आयुष्य जितक्या आनंदात मी आता जगते तितक्या आनंदात मी जगूच शकणार नाही. तर हे सगळे जर आणि तरचे विचार आहेत आणि एक प्रकारे हा कुठेतरी ते घडलं आयुष्यात तर कोप करू शकणार नाही असा लो कॉन्फिडन्स मला त्याच्यामध्ये दिसतो. आणि मग मी स्वतःला असं सांगते की तसा लो कॉन्फिडन्स ठेवायचं काही कारण नाही. आपण आत्तापर्यंत अनेक गोष्टींना सामोरे गेलेले आहोत आयुष्यामध्ये, अनेक प्रॉब्लेम्स आले, अनेक संकटं आली, अनेक फेल्युअर झाले आयुष्यामध्ये आणि त्या प्रत्येकाला आपण या ना त्या प्रकारे आत्तापर्यंत कोप केलंय. मग भले कोणाची तरी मदत घेऊन असेल, भले थोडंसं रडत खडत थोडंसं त्रास करून स्वतःला असेल, पण सगळ्या प्रॉब्लेम्सना आत्तापर्यंत आपण कोप करत आलोय. तर यापुढेही ज्या गोष्टीची भीती आपल्याला वाटती आहे ती गोष्ट जरी घडली आयुष्यामध्ये तरी कदाचित आपल्यामध्ये तो कॉन्फिडन्स आहे की आपण त्या प्रॉब्लेमला फेस करू, ते संकट फेस करू. आपण हा कॉन्फिडन्स आपण ठेवायला पाहिजे. आणि ही सगळ्यात खरं तर महत्त्वाची गोष्ट मला वाटते. शिवाय ती गोष्ट फ्युचरमधली आहे, त्यामुळे शक्य तितकं कुठल्या तरी पुढे घडणाऱ्या गोष्टीची भीती बाळगण्याचं काही कारण नाही, कारण माणूस म्हणून आपण बदलत असतो. अगदी लहान असताना छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला भीती वाटत असते, अगदी पाण्यात पोहण्याची भीती वाटत असते, पण हळूहळू आपण ते शिकतो. आपण मोठे होतो तसं आपल्या लक्षात येतं की अरे ह्याला घाबरायचं काही कारणच नव्हतं, आपण उगाचच अमुक अमुक गोष्टीला घाबरत होतो. तर तसंच ते जेव्हा आपण आयुष्यात पुढे जाऊ, जेव्हा आपण मोठे होऊ तसं आपण अनेक पद्धतीने स्वतःला आणखीन समृद्ध केलेलं असेल. आपण जास्त मॅच्युरिटीने विचार करायला शिकलो असू जसे जसे मोठे होऊ तसं. आणि त्यामुळे फ्युचरमध्ये कुठलीही गोष्ट जर आपल्या आयुष्यात आली, कुठलंही संकट आलं तर नक्कीच आपण एक वेगळं माणूस तेव्हा झालेले असू. आत्ता मी जे आहे ते माणूस कदाचित तेव्हा नसेल आणि ते माणूस कदाचित एक वेगळा माणूस असेल जे या सगळ्या भीतीशी कोप करू शकेल, या सगळ्या प्रॉब्लेमशी कोप करू शकेल. याशिवाय बाकी बऱ्याच वेगवेगळ्या विषयांबद्दलची शास्त्रीय माहिती, व्हिडिओज आम्ही तुम्हाला देऊ शकतो. पण तुम्हाला कोणते विषय जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला नक्की कळवा. जसं की पेरेंटिंग, अँगर मॅनेजमेंट याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.